असं पकडा, मध्ये बंद होऊ नको, फक्त बघते. ये मी तर दमदमाने माझ्या मागं रस्ता थोडासा दाखव, असा रस्ता दाखव 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 दे. काय काय सांगा तुमची काय समस्या आहे? हे रस्ता बरोबर काय रस्ता एक नंबर आहे की एक नंबर आहे की रस्ता रस्त्याला काय झालं? या गावचा कलेक्टर आहे, या गावचा सरपंच आहे, सगळं ग्रामसेवक आहे. तुमच्या मुलांना काम झालं नाही? जाया येईल तिकडे आता मला रस्त्याने कसं चालायचं? बरोबर कसं जाता येत नाही का तिकडं? बरोबर बरं. असा काहीचा रस्ता आहे? किती दिवस झाले जन्म झाला असाच रस्ता आहे का? कोणी काही केलं नाही का? या ना जरा बाहेर आहे की, या ना बाहेर. बरोबर सखाराम पाटलांनी टाकले होते का? सखाराम पाटील म्हणजे ते मी लहान जन्मलो होतो तेव्हा. बरोबर बरोबर. तेव्हापासून काहीच काम नाही झालं. केव्हा कोणी आलं तुम्हाला भेटलं विचारलं बोललं? बापरे. आता जायचं म्हणलं आमचा रस्ता सुधरत नाही रे बापा, मला जायला. मग काय म्हणले राघू साहेब? बरोबर बरोबर. पाणी पाण्याची जवळ मित्र झालं पाण्याचं काय? हा व्हिडिओ शूटिंग चालू आहे, कॅमेरामध्ये सांगा. आता सगळं तिथं आपले प्रश्न आपण मांडायचे आपल्याला. आता 18 झाला आणि 15 दिवसाला पाणी यायची. बरोबर. काय म्हणा आम्ही तर कटावर हापसा पाणी. बरोबर आम्हाला पाणी द्यायला 4 मासाचं. बरोबर बरोबर. बरोबर न बंद केला आता तुम्ही म्हणजे पाण्याला कटवून तुम्ही स्वतःच्या पैशानं घरी हापसा पाडला. बरोबर. तुमचं कसं आहे आधी तुमच्या घरी हापसा नाही? पाणी कुठून आणतो तुम्ही? चिकन घेते 50 रुपये टाके आहे त्याला. बरोबर. कोणाच्या? बरोबर. पंडित ठाकरे पंडित ठाकरे हे का? ठाकरे. अच्छा हे कुठून आणलंय? हे कुठून आणलंय पाईप? पाणी इकडे आणलंय. पंडित ठाकरे उत्तम ठाकरे तिकडे. बरोबर. त्याच्या पलीकडला वरून पाहिजे मी पहिल्यांदाच पाहिलं सिस्टीम. 1 2 3 4. हो मला माहित नव्हतं, मी पहिल्यांदाच पाहिलं. त्या गल्लीत तिकडे अशी शाळा नाही. बरोबर. तुम्हाला तसं वाटायला तिकडे पाणी नाही, कोणत्याच गल्लीत पाणी नाही, कोणतंच पाणी. मग तुम्हाला असं वाटत असेल तिकडे पाणी आहे तर मी इकडे त्याच्यापेक्षा अजून बेकार हाल आहे. बरोबर. अजून काय काय दुसऱ्या काय समस्या आता काही तुम्हाला वाटत असतं सांगा मला. आता मी निवडणुकीला उभं टाकायलो. हो मी ओळख आहे, मी भाऊराव फाळेगावकरचा मोठा मुलगा. हो असं काही असेल तर सांगा मला, माझ्या परीने जेवढं जमते तेवढं सगळं काम. हो ना ते तुमच्या हातच. मला तर सगळं माहित आहे, लहानपणापासून जेवढं कळते तेवढी तेव्हापासून सगळं तुम्ही केलेलं आमचं आरोग्याचं. आलो येतो तो 5 मिनिटात. तिला बोलतो आजीला आणि येतो. बरोबर. बघत आता मी आता चाललोय का माझ्या मित्राच्या घरी. त्यांनी मला बोलवलंय त्याच्या घरची परिस्थिती सांगायला पाहायला. बघत आता काय होतं. हे माझ्या मित्राचं घर. बघत मित्र आते का रे?
वा. नाव काय मित्र तुझं? बरं बरं बरं. आता तुम्ही दोघं जण राहता काय घरामध्ये? पती आणि पत्नी. बरं 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 बरं. चौघं जण राहता म्हणजे समजा घरामध्ये. तुम्हाला काही ग्रामपंचायतनं, आपल्या ग्रामसेवकानं, तलाट्याने म्हणजे कोणता काही कधी आले तुमच्या घरी, भेट दिली, बसले, चहा पिला, बोलले, तुमच्या अडीअडचणी समजून घेतल्या, असं कधी काही झालं? कधीच नाही झालं. कधी काही तुम्हाला कोणत्या योजनेचा काही फायदा दिला, काही बोलले? असं काहीच नाही झालं. बरं बरं बरं. आणि तुम्हाला घरकुल भेटलं? घरकुल नाही भेटलं? आता तुम्ही एवढे गोरगरीब आहात, तुम्हाला आता राहायला जागा नाही, मातीचं सगळं घर एवढं सगळं पडायला आलं. तुमच्या घरी संडास बाथरूम आहे का? संडास बाथरूम नाही? मग आता तुम्हाला बाहेर उघड्यावर जावं लागतं का संडासला? म्हणजे बायला पण उघड्यावर जावं लागतं. बरं बरं बरं. इकडे जाऊ ना थोडंसं. हो, हे बाथरूम. आता तुम्ही चुलीवर स्वयंपाक करता? बरं बरं बरं. काही गॅस वगैरे काही नाही, सिलेंडर काही आलंच नाही का? बरं बरं. किती दिवस झाले त्याला? खूप दिवस झाले. तरी किती वर्ष झाले असतील? 2 वर्षापेक्षा जास्त वेळ झाला का? बरं बरं बरं. अरे बापरे. अजून काय म्हणजे तुम्हाला काही नळ आहे का पाण्याला? बंद पडला. मग पाणी कुठून भरता तुम्ही? कोणाच्या घरी जायचं म्हणजे विकत घेता का? बरं बरं बरं. बरं बरं बरं. बरं बरं बरं. 20 रुपये टाकी? 30 रुपये टाकी. बरं बरं. दिवसाला मग तुम्हाला किती टाक्या लागतात? हां. बरं बरं बरं. काही तुम्हाला शेत वगैरे आहे? काहीच नाही. तुम्हाला शेती पण नाही, तुम्हाला सरकारी कोणत्या योजनेचा फायदा नाही, तुमच्या घरी पाण्याला काही सुविधा नाही, घरकुल नाही, शौचालय नाही, कोणता गॅस सिलेंडर नाही, काहीच नाही का? बरोबर. अवघड आहे की रे. का तुम्ही सांगितलं का हे तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी कधी बोलले काय सगळ्या अडीअडचणी? सगळ्याला बोललो, मात्र आम्ही करून. अच्छा. बरं बरं बरं. सगळ्याला सांगितलं, तुम्ही विनंती केली. कितीदा गेले असाल तुम्ही तिकडं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये? तरी तुम्ही कितीदा गेले असाल? आम्ही 3दा गेलतो. 3दा गेलते तरी? सोडून दिलं. बरं बरं बरं. सोडून दिलं. बरं बरं बरं. हे आता हे मातीचं सगळं घर, 2 जण, नवरा बायको आणि 2 मुलं. अच्छा. अवघड आहे की. अजून काही तुम्हाला सांगायचं असेल सांगा, म्हणजे मला हे सगळं मी तुमचं तिथं तुमची गोष्ट सांगतो, तिथं मांडतो सगळ्या सभेमध्ये. हां. नाही तुम्ही सांगा ना. नाही, मी आता तुम्ही जेवढं बोलले तेवढं सगळं मी सांगत आहे. आता हे तुमचं सगळं बोलणं मी रेकॉर्ड पण केलेलं आहे आणि आता हे सगळे तिथं प्रश्न मी मांडणार आणि 100% याच्या पुढे ते ॲक्शन घेतील आणि तुम्हाला सरकारी योजनेमार्फत जिथे जिथे तुम्ही बसता तिथे तुम्हाला लाभ होईल. ते होईल. आता ते मी त्याला सांगतो. काही तुम्हाला बोलायचं असेल बोलत आहे, काही प्रॉब्लेम नाही. बरं बरं बरं. अजून काही? बरं 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 बरं. तुम्ही फाईल दिली का घरकुलाची? बरं बरं बरं. अच्छा. काय अजून तुला मित्र सांगायचं? काही तुमच्या समस्या, अडीअडचणी? अडचण एवढीच आहे. हां. घरकुल काऊन आलं नाही? हां. घरकुलला जाऊ द्या. हां. पण मी इच्छा आहे. हां. काऊन गावकऱ्याचं सगळ्याचं हां कल्याण हो. हां. हो तर काही नाही. हां. मी तर मराठी हो. हां. पण सगळे चांगलं हो. बरं बरं. आता तुम्ही मला सांगा की आता तुमची पावसाळ्यामध्ये कसं असते घराची अवस्था? पावसाळ्यामध्ये तुमच्या आता घरासमोरचा रस्ता सांगा. हां. बरोबर. पावसाळ्यातली गोष्ट सांगा ना. आता पावसाळ्यामध्ये कसं असते तुमच्या घरातलं पाणी कुठं गळते, कसं काय काय होते, राहता येते, पोराला अभ्यास करता येते की नाही, काय कसं वातावरण आहे सगळं? अभ्यास लोकांना म्हणजे पोराला करायचीच नाही. बरं बरं. पोराला अभ्यास करायचं नाही. माशा तसेच. बरं बरं. काहीच नाही.
हे आमचं जळतण. बरोबर. आता जळतण तुम्हाला कुठून आणावं लागतं हे? आम्हाला बाहेरून आणावं लागतं. शेतातून? बरोबर. आणावं लागतं. आता तुम्ही कोणाच्या शेतामध्ये जासाल मजुरी करून तिकडून मग आणायचं का? बरोबर बरं. कळी लावली, चहा होते आता. हो चालेल. तुम्ही करा आता, मी इथं बाहेर बसतो. ठीक आहे.